आणि एकीकडे मुंबई हायकोर्टात ही सुनावणी होते, मात्र या पार्श्वभूमीवरती आज मात्र अभूतपूर्व असा बंदोबस्त हायकोर्टाच्या आतमध्ये आणि आवारात ठेवण्यात आलेला आहे। मागच्या वेळेला आपल्याला माहिती याचिकाकर्ते सदावर्ते यांच्यावरती हल्ला झालेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण बघतोय की कशा प्रकारे मोठ्या संख्येने आज पोलीस बंदोबस्त कोर्टाच्या आवारात ठेवण्यात आलेला आहे। कुठची अप्रिय घटना होऊ नये यासाठी कडक असा पोलीस बंदोबस्त। आज मराठा आरक्षणावरती हायकोर्टात सुनावणी होणार आहे आणि ह्यावरती ह्या पार्श्वभूमीवरती हायकोर्टाच्या बाहेर पोलिसांनी कडकोटी बंदोबस्त केले आहेत। आपण ते बघू शकता की इथे पोलिसांनी चांगलेच बंदोबस्त केले आहेत, कारण मागच्या सुनावणीच्या दरम्यान मराठा आरक्षणाविरोधात जी याचिकाकर्ते होते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला होता। ते लक्षात घेत आज मुंबई पोलिसांनी इथे कडकोट बंदोबस्त ठेवले आहे, जेणेकरून कोणतेही गैरप्रकार घडू नये। आपण बघू शकता की पोलिसांनी बंदोबस्त लावला आहे, त्याचबरोबर काही पोलीस अधिकारी आहेत ते इतर पोलीस कॉन्स्टेबलला इंस्ट्रक्शन देत आहेत की कशा प्रकारे बंदोबस्त करायचा आहे। आणि ह्या ठिकाणी बंदोबस्त कडक आहे, कारण मागची आपल्याला माहिती आहे की ह्या ठिकाणी ॲडव्होकेटवरती हल्ला झाला होता, त्या हल्ल्यानंतर इथे खूप हंगामा झाला होता आणि आज त्याच्यावरती सुनावणी होणार आहे आणि त्याला लक्षात घेत इथे पोलिसांनी कडकोट बंदोबस्त केले आहेत। त्यामुळे किशोरसह विशाल सिंग, टीव्ही मराठी।